नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 3 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की आपण 10 प्रश्न घेणार आहोत आणि या 10 प्रश्नांची रिव्हिजन शेवटी 2 मिनिटात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अशाच 10 प्रश्न तुम्हाला जर रोज हवे असतील तर तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. चला आजचा पहिला प्रश्न बघू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये जैन धर्माचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा दर्शवण्यासाठी कोणत्या संग्रहालयाचे उद्घाटन केले गांधीनगरमध्ये? तर याचे योग्य उत्तर आहे सम्राट संप्रती संग्रहालय. सम्राट संप्रती संग्रहालय. तर मार्च 31 मार्च 2026 रोजी पंतप्रधान मोदींनी गांधीनगर मधील कोबा तीर्थ येथे या संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय जैन धर्माचा समृद्ध आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये सलग 14व्यांदा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा मान कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चंगी विमानतळ, सिंगापूर. चंगी विमानतळ सिंगापूर. हा पण एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. सिंगापूरच्या चंगी विमानतळाला पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरवण्यात आले. भारतातील दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत 28व्या क्रमांकावर आहे. चला आता पुढील प्रश्न बघू. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत कोणत्या नावाने AI चॅटबॉट लॉन्च केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्याय सेतू. तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी न्याय सेतू या नावाचा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. तर न्याय सेतू हा आवाज आधारित बहुभाषिक AI कायदेशीर सहाय्यक आहे. तर हा चॅटबॉट नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकार समजून घेण्यास मदत करतो आणि त्यांनी दिशिका नावाचा मॅस्कॉट ही लॉन्च केला आहे. तर न्याय सेतू हे AI चॅटबॉट उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी लॉन्च केले आहे. जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे WTO ची 14वी मंत्रीस्तरीय परिषद मार्च 2026 मध्ये कोठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे कॅमेरून हे याचे योग्य उत्तर आहे. ही परिषद 26 ते 30 मार्च 2026 मध्ये कॅमेरून येथे पार पडली आहे. तर या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. तर पुढील प्रश्न बघू. भारत सरकारने नॅशनल पाइप्ड गॅस ड्राईव्ह 2.0 ची मुदत कधीपर्यंत वाढवली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे 30 जून 2026. याचे योग्य उत्तर आहे 30 जून 2026. नैसर्गिक वायूचा 15% पर्यंत नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्यासाठी सरकारने ही मुदत 3 महिन्यांनी वाढवली आहे. ही मोहीम हर घर PNG, हर गाडी CNG या संकल्पनेवर आधारित आहे. पुढील प्रश्न बघू. आशियाई स्क्वॅश फेडरेशन तर्फे प्लेयर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूंनी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनाहत सिंग आणि अभय सिंग. अनाहत सिंग आणि अभय सिंग हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. प्लेयर ऑफ द इयर 2025 आशियाई स्क्वॅश फेडरेशन तर्फे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर अनाहत सिंगला मुलीच्या अंडर 19 गटात तर अभय सिंगला पुरुषांच्या गटात हा सन्मान मिळाला आहे. तर 2024-25 मधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये उचरल न्याम ओसोरो यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे? त्याचे उत्तर आहे मंगोलिया. तर उचरल न्याम ओसोरो हे अवघ्या 39व्या वर्षाचे असून ते मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले आहे. चला आता पुढील प्रश्न बघू. नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे वीर विक्रम यादव.
तर वीर विक्रम यादव हे 1996च्या बॅचचे ओडिसा केडरचे IAS अधिकारी आहेत. तर त्यांनी फैज अहमद किडवई यांची जागा घेतली आहे. तर हा पण एक परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे की DGCA चे महासंचालक म्हणून वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघू. गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी अलीकडेच कोणते ऑफशोअर पेट्रोल वेसल लॉन्च केले आहे? त्याचे उत्तर आहे INS सची. INS सची. तर INS सची हे 113 मीटर लांब जहाज असून त्याचे विस्थापन 2600 टन आहे. याबरोबर तटरक्षक दलासाठी ICGS अचल या नौकेचेही हस्तांतरण करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघू. आंध्र प्रदेश सरकारने 1 एप्रिल 2026 पासून हातमाग विणकरांसाठी किती युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 200 युनिट. तर हातमाग विणकरांना दरमहा 200 युनिट आणि पॉवरलूम ऑपरेटरना 500 युनिट मोफत वीज दिली जाईल. या योजनेसाठी राज्य सरकारने 150 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मित्रांनो, आता आपण जे 10 प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन गुजरातमधील कोबा तीर्थ येथे पंतप्रधान मोदी यांनी केले. जैन धर्माचा वारसा दर्शनासाठी हे संग्रहालय बांधले गेले आहे. तर नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकारांची माहिती देण्यासाठी बहुभाषिक AI चॅटबॉट सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे न्याय सेतू. तर आंध्र प्रदेश सरकारने हातमाग विणकरांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. तर पॉवरलूम ऑपरेटरना 500 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. तर जगातील सर्वोत्तम विमानतळ सलग 14व्यांदा चंगी सिंगापूरची निवड करण्यात आली आहे. तर दिल्लीचे विमानतळ या यादीमध्ये 28व्या क्रमांकावर आहे. तर आशियाई स्क्वॅश प्लेयर ऑफ द इयर मध्ये भारतीय खेळाडू अनाहत सिंग आणि अभय सिंग यांची प्लेयर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर वीर विक्रम यादव हे DGCA चे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि उचरल न्याम ओसोरो यांची मंगोलियाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.